आता पालघरमधून एक मोठी बातमी येते। पालघरमध्ये जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे। सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय पालघरमधून। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भात रोपणीची कामं त्यामुळे रखडली आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सूर्या नदी दुथडी भरून वाहते आहे। पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर जोरदार पावसामुळे शेतीची कामं सुद्धा रखडली आहेत। दरम्यान पालघरमधल्या या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवींनी। पालघर जिल्ह्यामध्ये दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णतः नदी नाले किंवा जे ओहळ असतील ते पूर्णतः दुथडी भरून वाहत आहेत। मी आता आहे तानसा नदीच्या किनाऱ्यावर। आपण बघू शकता ही तानसा नदी आहे, पूर्णपणे भरून दुथडी वाहत आहे। आणि अशाच प्रकारच्या ज्या जिल्ह्यातल्या इतर नद्या आहेत, उदाहरणार्थ आपण विचार केला तर सूर्या आहे, वैतरणा आहे, वांद्री नदी आहे, या सर्व नद्यांना मोठा पूर आलेला आहे। आणि या पुरामुळे जे नदीकिनारचे जे गाव आहेत त्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो, पूरस्थिती निर्माण होऊ शकते। असाच जर पाऊस जर असला तर या नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो। मात्र सध्या तरी जे या नदीच्या उगमस्थानाच्या ठिकाणी जी धरणं आहेत ती धरणं अद्याप भरलेली नाही, त्यामुळं मोठ्या प्रमाणात जरी पाऊस पडला असला तरी मोठा असा पूर किंवा जास्त प्रमाणात धोका निर्माण होणार नाही। मात्र सध्याची ज्या घडीला जो पाऊस पडतोय त्या पावसाची संततधार कायम राहिली तर जी धरणं आहेत ती भरून आणि त्या धरणांमुळं जे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं आहेत त्या वैतरणा असतील, मध्य वैतरणा असेल किंवा वसई विरार शहराला जो पाणीपुरवठा होतो त्या धरणांची क्षमता पूर्णपणे भरेल आणि या पाण्याचा जो प्रश्न तो सुटेल। मात्र या आज होणाऱ्या या पावसामुळे शेतीची कामं आहेत ती काहीतरी मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहेत आणि अशा प्रकारचा जो पाऊस सतत पडला तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती देखील निर्माण होऊ शकते। NDTV मराठीसाठी महेश सह मनोज सातवी, वसई।